फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर। तर सेशनला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर चला आज घेऊया आपण 27 जूनच्या इम्पॉर्टंट न्यूज। त्यामध्ये आपली फर्स्ट न्यूज आहे की कपिल देव यांनी पदभार सांभाळलेला आहे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचा। तर सविस्तर न्यूज बघूया। वर्ल्ड कप विनिंग फॉर्मर इंडियन क्रिकेट कॅप्टन ते कोण आहेत? कपिल देव यांनी टेक ओव्हर केलेला आहे, म्हणजे पदभार सांभाळलेला आहे ॲज अ न्यू प्रेसिडेंट म्हणून प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचं PGTI चं। ओके, सो 65 इयर्स ओल्ड आहेत कपिल देव, जे ऑलरेडी मेंबर आहेत PGTI बोर्डचे ॲज कशाचे? ॲज वाईस प्रेसिडेंट आहेत ते PGTI बोर्ड मध्ये ऑलरेडी मेंबर आहेत। त्यांना चूज करण्यात आलेलं आहे एकमताने आणि ते वुड बी टेकिंग ओव्हर फॉर इन्कम्बेंट HR श्रीनिवासन, ज्यांचं टेन्युअर जे आहे एंड होणार आहे, तर त्यांच्या जागेवर आता कपिल देव जे आहे ते वर्क करणार आहे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून। ऑलरेडी ते वाईस प्रेसिडेंट होते PGTI बोर्ड मध्ये। तर कपिल देव is known to be keen golfer whose handicap was almost down to scratch at one time. Okay, so PGTI बद्दल बघूया आपण आता। तर PGTI काय आहे? PGTI म्हणजे प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया। तर त्याबद्दल बघूया। फाउंडेड कधी झालेला आहे? 2006 मध्ये। फर्स्ट सीझन कधी झालेला होता PGTI चा? तो झालेला होता 2006 ते 2007 या वर्षी झालेला होता। मोस्ट टायटल्स मोस्ट टायटल्स कोणाला मिळालेले आहे? ऑर्डर ऑफ मेरिट टायटल्स, तर ते रशीद खानला 3 वेळा मिळालेला आहे आणि टुर्नामेंट विन जे आहे ते मुकेश कुमार 21 वेळा। सो हे झालं PGTI बद्दल। फाउंड कधी झालेला आहे, फर्स्ट सीझन कधी झालेला आहे, मोस्ट टायटल्स कोणाला मिळालेले आहे आणि त्यांचे ॲज अ प्रेसिडेंट म्हणून पदभार सांभाळलेला आहे PGTI चा कपिल देव यांनी। आणि कपिल देव काय? फॉर्मर इंडियन क्रिकेटचे कॅप्टन होते। ओके, नेक्स्ट बघूया न्यूज। ओके, नेक्स्ट न्यूज आहे नासाने सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे सोलार स्टॉर्म्स मॉनिटरिंग, ज्याचं नाव आहे GOES-U GOES सॅटेलाइट। तर नासाने सक्सेसफुली काय केलेलं आहे? लॉन्च केलेला आहे GOES-U। आता GOES त्याचा फुल फॉर्म काय आहे? तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात की GOES देऊ शकतात तुम्हाला ऍज अ क्वेश्चन, आणि त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स मध्ये राहील की G चा फुल फॉर्म काय आहे GOES मध्ये। तर बघूया आपण फुल फॉर्म काय आहे। जिओ स्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट U। ओके, जिओ स्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट U हे आहे गोस्टचं फुल फॉर्म। तर यांचा एम काय आहे? उद्देश्य काय आहे? यांचं उद्देश्य आहे मॉनिटर करणे वेदरला स्पेस आणि अर्थ मधल्या, सोबतच जे लार्ज सोलर स्टॉर्म्स आहे याला पण मॉनिटर करण्याचा त्यांचा उद्देश आहे। GOES-U काय आहे? इज अ फोर्थ अँड फायनल सॅटेलाइट। ही फोर्थ आणि फायनल सॅटेलाइट आहे GOES-R या सॅटेलाइट सिरीज मधली, जी कोणाकडनं आहे? नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि नासा कडनं। ओके, NOAA चा फुल फॉर्म पण बघून घेऊया एकदा। नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि नासा यांच्याकडनं GOES जी आहे फोर्थ आणि फायनल सॅटेलाइट आहे, जी की GOES-R सॅटेलाइट सिरीज मधली आहे। कुठनं लिफ्ट करण्यात आलेली आहे? So it lifted off abroad SpaceX Falcon Heavy rocket to geostationary orbit। तर फ्लोरिडा मधल्या केनेडी स्पेस स्टेशन इथलं जे लॉन्च कॉम्प्लेक्स आहे इथनं लॉन्च करण्यात आलेली आहे ती स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेट मधनं। आणि कुठे त्याला कुठे नेणार आहेत? तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट इथपर्यंत त्यांना लिफ्ट करण्यात आलेली आहे। जी सॅटेलाइट आहे विल टेक अबाउट 2 वीक्स टू रीच, तर 2 वीक्स लागणार आहे तिला जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये पोहोचायला
आणि जेव्हा ती जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये पोहोचेल तेव्हा तिचं नाव जे आहे रिनेम करून काय ठेवण्यात येणार आहे, गोज 19. आता GOES-U आहे आणि त्यानंतर जेव्हा ती तिथे पोहोचेल त्या जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये तेव्हा तिचं नाव ठेवणार आहे गोज 19. ओके, सो गोज यू हे एक सूट ऑफ 7 इंस्ट्रुमेंट फॉर तर कशासाठी आहे ही यूज कशासाठी येणार आहे, ही एक 7 इन्स्ट्रुमेंट्स आहे फॉर कलेक्टिंग advanced images and atmospheric measurements, real-time lightning activity mapping and detecting approaching space weather hazard. ओके, तर जे हवामानाचे काही धोके आहे तर ते डिटेक्ट करेल, ती अप्रोच आहे स्पेस वेदर हजार्ड ते डिटेक्टिंग करता, सोबतच रिअल टाइम लाइटनिंग ऍक्टिव्हिटी मॅपिंग करता, ऍटमॉस्फेरिक मेजरमेंट आणि कलेक्ट करेल ऍडव्हान्स इमेजिनरी. ओके, तर या करता हे 7 इन्स्ट्रुमेंट्स आहे फॉर कलेक्टिंग ऍडव्हान्स इमेजरी. टुगेदर NOAA and NASA, ओके, म्हणजे NOAA आणि नासा वर्क करत आहे, सोबत मिळून एक वर्क करत आहे तर डेव्हलप करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन ऑपरेशनल सॅटेलाइट इन जिओ स्टेशनरी ऑर्बिट, जी ओळखल्या जाणार आहे जिओ स्टेशनरी एक्सटेंडेड ऑब्झर्वेशन म्हणून. तर NOAA आणि नासा ही वर्क करत आहे, एकत्रितपणे वर्क करत आहे डेव्हलप करण्याकरता नेक्स्ट जनरेशनल ऑपरेशनल सॅटेलाइट, जिचं नाव राहणार आहे, जिला म्हटलं जाणार आहे जिओ स्टेशनरी एक्सटेंडेड ऑब्झर्वेशन. ओके, सो ही न्यूज कशाबद्दलची होती आपली, की नासाने सक्सेसफुली लॉन्च केलेला आहे सोलर स्टॉर्म मॉनिटरिंग सॅटेलाइट, जिचं नाव आहे GOES-U. आणि गोज म्हणजे काय होते, जिओ स्टेशनरी ऑपरेशनल एन्व्हायरमेंट सॅटेलाइट यू. आणि ती एकदा जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये पोहोचल्यानंतर तिचं नाव रिनेम करण्यात येणार आहे गोज 19 म्हणून. तर नेक्स्ट बघूया न्यूज. ओके, नेक्स्ट न्यूज आहे फ्रँक डकवर्थ, जे को इन्व्हेंटर ऑफ क्रिकेट DLS मेथड, यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 84व्या वर्षी. म्हणजे 84 त्यांचं इयर आहे, ते 84 इयर ओल्ड होते तेव्हा त्यांचं निधन झालेलं आहे. तर बघून घेऊया. फ्रँक डकवर्थ जे काय आहे, वन ऑफ द इन्व्हेंटर ऑफ डकवर्थ-लेविस-स्टर्न DLS मेथडचे ते काय आहे, एक इन्व्हेंटर आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे. त्याचं नाव आहे फ्रँक डकवर्थ, ते होते 84 वर्षाचे. तर जे डकवर्थ-लेविस मेथड आहे ती कशासाठी यूज करण्यात येत होती, ओके, डिवाइस्ड बाय डकवर्थ. तर कोणी इंट्रोड्यूस केलेली होती, कोणी बनवलेली होती ही मेथड, डकवर्थ-लेविस मेथड. तर ही डिवाइस्ड बाय डकवर्थ आणि त्यांचे जे फेलो स्टॅटिशियन आहे टोनी लेविस यांनी ही इंट्रोड्यूस केलेली होती मेथड, जी डिटरमाइन करेल रिझल्ट इन रेन अफेक्टेड क्रिकेट मॅचेस. ओके, जे रेन अफेक्टेड क्रिकेट मॅचेस आहे त्याचे रिझल्टला डिटरमाइन करण्याकरता ही मेथड जी आहे डकवर्थ-लेविस मेथड ही त्यांनी हे केलेली होती, काय केलेली होती, इंट्रोड्यूस केलेली होती. तर जे त्यांचे फेलो स्टॅटिशियन टोनी लेविस यांची ऑलरेडी निधन झालेलं आहे 2020 मध्ये, तेव्हा त्यांचं एज 78 होतं. सो ही मेथड जी आहे फर्स्ट कधी यूज करण्यात आलेली होती, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 1997 मध्ये जे इंटरनॅशनल क्रिकेट झालेलं होतं तेव्हा ही मेथड जी आहे यूज करण्यात आली होती. नंतर फॉर्मरली अडॉप्ट बाय ICC. ओके, सो आता यांना एक अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे डकवर्थ आणि लेविसला. तर काय अवॉर्ड मिळालेला आहे तो बघूया आपण. डकवर्थ अँड लेविस वी आर बोथ अवॉर्डेड MBES, म्हणजे मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर. तर मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर जे आहे दोघांना आपण, डकवर्थ आणि लेविस दोघांना अवॉर्ड करण्यात आलेलं होतं जून 2010 मध्ये. आता ही तर मेथड आहे, कोणती मेथड आहे ही, डकवर्थ-लेविस-स्टर्न मेथड आहे. आता डकवर्थ आणि लेविस बद्दल तर आपल्याला माहिती झालं की कोण आहेत ते. एक आहे फ्रँक डकवर्थ, म्हणजे इन्व्हेंटर आहे, आणि त्यांचे जे फेलो होते त्यांचं नाव होतं
टोनी लेविस. आता स्टर्न कोण आहेत ते बघूया. तर स्टर्न कोण आहेत, ही जी मेथड आहे ही रिनेम करण्यात आलेली. तर का बरं रिनेम, डकवर्थ लेविस स्टर्न मेथड ही रिनेम करण्यात आलेली कधी, जेव्हा डकवर्थ आणि लेविसचे जे आहे रिटायरमेंट झालं, तर रिटायरमेंट नंतर त्या मेथडला डकवर्थ लेविस स्टर्न मेथड असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये जे मॉडिफिकेशन, ती जी मेथड आहे त्यामध्ये काही मॉडिफिकेशन जे केलेले होते ते केलेले होते स्टीव्ह स्टर्न यांनी. ओके, जे की आहे ऑस्ट्रेलियन स्टॅटिशियन. तर म्हणून त्या मेथडला डकवर्थ लेविस स्टर्न मेथड असं म्हणण्यात येते. हे दोघं तर इन्व्हेंटर्स होते त्या मेथडचे, डकवर्थ आणि लेविस. नंतर जे मॉडिफिकेशन्स केले त्या मेथड मध्ये ते केले स्टीव्ह स्टर्न यांनी. म्हणून त्या मेथडचं नाव पूर्णपणे ठेवण्यात आलेलं आहे डकवर्थ लेविस स्टर्न मेथड. सो ही होती न्यूज. फ्रँक डकवर्थ यांचं निधन झालेलं आहे वयाच्या 84व्या वर्षी. आणि हे काय होते, इन्व्हेंटर होते कशाचे, डकवर्थ लेविस स्टर्न मेथडचे. नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे. तर LTI माइंट्री यांनी अपॉइंट केलेला आहे SN सुब्रमण्य यांना ऍज अ चेअरमॅन म्हणून त्यांनी अपॉइंट केलेला आहे. तर जे नाईक आहे ते स्टेप डाऊन करणार आहे, तर त्यांच्या जागेवर सुब्रमण्यम यांना अपॉइंट करण्यात आलेला आहे. तर बघूया. सुब्रमण्यम हॅज बीन अपॉइंटेड चेअरमॅन ऑफ LTI माइंट्री लिमिटेड. तर LTI माइंट्री लिमिटेड मध्ये चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेला आहे SN सुब्रमण्यम यांना. जे की काय आहे, LTI माइंट्री लिमिटेड काय आहे, ग्लोबल टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग अँड डिजिटल सोल्युशन कंपनी आहे विदिन द L&T ग्रुप. ओके, तर हा त्यांचा चेंज जो आहे, हा अपॉइंटमेंटचा जो चेंज आहे हा का घडून आलेला आहे, तर जे AM नाईक आहे, जे की फाउंडर चेअरमॅन आहेत, त्यांनी डिसिजन अनाऊन्स केलेला आहे त्यांचा स्टेप डाऊन करण्याचा. म्हणून या चेंजची अनाउन्समेंट करण्यात आलेली आहे आणि नवीन चेअरमॅनची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे, जी आहे SN सुब्रमण्यम. तर SN सुब्रमण्यम करंटली कुठे वर्क करत आहे, करंटली ते सर्व करत आहे ऍज अ व्हाईस चेअरमॅन म्हणून. आणि त्यांची जी चेअरमॅन म्हणून पोझिशन जी आहे ती इफेक्ट कधी येणार आहे, 27 जून 2024, म्हणजे आजच्याच दिवशीपासून त्यांची ऍज अ चेअरमॅन म्हणून पोस्ट जी आहे, पोझिशन जी आहे ती इफेक्टिव्ह मध्ये येणार आहे. त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ती कन्फर्म कोणी केलेली आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर ड्युरिंग द AGM. तर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी त्यांची अपॉइंटमेंट कन्फर्म केलेली आहे. सो आपली ही न्यूज कशाची होती, ही एक अपॉइंटमेंटची न्यूज होती. तर LTI माइंट्री लिमिटेड यांनी नवीन चेअरमॅन म्हणून अपॉइंट केलेला आहे SN सुब्रमण्यम यांना AM नाईकच्या जागेवर. तर AM नाईक कोण आहेत, हे फाउंडर चेअरमॅन आहेत, ज्यांनी डिसिजन घेतलेला आहे स्टेप डाऊन करायचं, म्हणून त्यांच्या जागेवर आता सुब्रमण्यम यांना चेअरमॅन बनवण्यात अपॉइंट करण्यात आलेला आहे. सो LTI माइंट्री बद्दल बघूया आपण. सबसिडरी कोण आहेत, लार्सेन अँड टोब्रो, इन्फोटेक LLC एक्सेट्रा. CEO कोण आहेत, देबाशिष चॅटर्जी. पॅरेंट ऑर्गनायझेशन आहे L&T. फाउंडेड कधी झाली, 23 डिसेंबर 1996. हेडक्वार्टर आहे मुंबईमध्ये आणि फॉर्मरली काय म्हटलं जायचं त्याला, L&T इन्फोटेक. ओके, नेक्स्ट पण इलेक्ट करण्यात आलेला आहे. ओके, एकमताने इलेक्ट करण्यात आलेला आहे. सो NDA कॅन्डिडेट, तर NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. NDA म्हणजे नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स. तर जे NDA कॅन्डिडेट आहे ओम बिर्ला यांना इलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ लोकसभा स्पीकर म्हणून फॉर सेकंड टाइम. दुसऱ्यांदा त्यांना स्पीकर म्हणून, लोकसभेचं स्पीकर म्हणून इलेक्ट करण्यात आलेला आहे. तर बघूया, ओम बिर्ला हे काय NDA कॅन्डिडेट आहेत आणि मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत ते फ्रॉम कोटामधनं. त्यांना रिइलेक्ट करण्यात आलेला आहे ऍज अ स्पीकर ऑफ लोकसभा. ओके, सो प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे, पाठिंबा कोणी दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे डिफेन्स
मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी, आणि जे मूव्ड बाय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी. तर यांच्या एक व्हॉइस वोट वरनं ही जे री इलेक्शन आहे म्हणजे इलेक्ट आहे ते करण्यात आलेलं आहे ओम बिर्ला यांना. सो लोकसभा बद्दल बघून घेऊया आपण एकदा आता. तर टाईप कोणता आहे हा? लोअर हाऊस ऑफ पार्लमेंट ऑफ इंडिया. टर्म लिमिट किती असते? 5 वर्षाची. सेक्रेटरी जनरल आहेत उत्पल कुमार सिंग. तर लीडर ऑफ हाऊस कोण आहेत? नरेंद्र मोदी, हे बीजेपी कडनं. आणि लीडर ऑफ अपोजिशन, ओके, जसं तुम्ही बघितलं असेल कधी लोकसभाचे जेव्हा डिस्कशन होत असतात त्यांचे, तर एक साइडला लीडर ऑफ हाऊस बसत असतात म्हणजे त्यांचे कॅन्डिडेट्स बसत असतात, आणि दुसऱ्या साइडला अपोजिशन पार्टी बसत असते. तर तसंच लीडर ऑफ हाऊस कोण आहे? नरेंद्र मोदीजी. तिथे त्यांचे मिनिस्टर्स बसेल, आणि अपोजिशन मध्ये कोण बसणार आहेत? राहुल गांधी आणि त्यांचे मिनिस्टर. ओके, तो हे झालं लोकसभा बद्दल. तर लोकसभामध्ये कोणाला? एनडीए कॅन्डिडेट आहे ओम बिर्ला यांना काय करण्यात आलेलं आहे? रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे ऍज अ स्पीकर म्हणून लोकसभाचा, आणि ते पण दुसऱ्यांदा. नेक्स्ट आहे, ओके, नेक्स्ट बघूया. ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट हे काय झालेलं आहे? यांनी एक एमओयू साइन केलेला आहे, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग साइन केलेला आहे $18 मिलियन कोणासोबत? न्यू स्पेस इंडिया लिमिटेड सोबत. तर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही काय आहे? कमर्शियल आर्म आहे इस्रोची. इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याची एक कमर्शियल आर्म काय आहे? न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. तर यांच्यासोबत ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी $18 मिलियन एक एमओयू साइन केलेला आहे. तो या पार्टनरशिपच्या अंडर मध्ये आता ही पार्टनरशिप जी आहे ही कुठे झालेली आहे? अनाउन्स कुठे करण्यात आलेली आहे? जे इनॉग्रल डे होता इंडियन स्पेस काँग्रेस 2024 चा इनॉग्रल डे होता, तिथे ही पार्टनरशिप अनाउन्स करण्यात आलेली आहे. तर ऑस्ट्रेलियन फॉर्म स्पेस मशीन काय लॉन्च करणार आहेत? एक सॅटेलाइट जी आहे जी इन्स्पेक्शन आणि ऑब्झर्वेशन पेलोड अब्रॉड इस्रो स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. तर काय करेल? एक ऑस्ट्रेलियन फॉर्म जी आहे स्पेस मशीन हे लॉन्च करणार आहे सॅटेलाइट इन्स्पेक्शन आणि ऑब्झर्वेशन करता. कधी? 2026 मध्ये. ओके, सो ही काय न्यूज होती? ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड सोबत एक एमओयू मध्ये एंटर झालेले आहे. तर $18 मिलियन असा हा एमओयू झालेला आहे ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंट आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांचा. आणि न्यू स्पेस इंडिया लिमिटेड काय आहे? कमर्शियल आर्म आहे इस्रोची. तर इस्रो बद्दल बघून घ्या. फाउंडेड कधी झालं? 15 ऑगस्ट 1969. प्रेसिडेंट कोण आहेत? श्रीधरा पानिकर सोमनाथ. हेडक्वार्टर आहे बेंगलुरू मध्ये, आणि फाउंडर कोण आहे? विक्रम साराभाई. हे झालं इस्रो बद्दल. नेक्स्ट न्यूज बघूया. आजच्या न्यूज वर आधारित आपण क्वेश्चन्स बघून घेऊया. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे, हु हॅज टेकन ओव्हर ऍज द न्यू प्रेसिडेंट ऑफ प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया. तर PGTI चे न्यू प्रेसिडेंट म्हणून कोणी पदभार सांभाळलेला आहे? तर कपिल देव यांनी पदभार सांभाळलेला आहे PGTI चे न्यू प्रेसिडेंट म्हणून. नेक्स्ट, what is the name of the environmental satellite launched by NASA and NOAA. तर नासा आणि NOAA ने जे सॅटेलाइट लॉन्च केलेली आहे एन्व्हायरमेंटल सॅटेलाइट, तिचं नाव काय आहे? जी विच इज लिफ्ट ऑन बोर्ड स्पेसएक्स फाल्कन हेवी रॉकेट. तर तिचं नाव आहे GOES-U, GOES, GOES-U हे तिचं नाव आहे. आणि जेव्हा ती जिओ स्टॅटिस्टिकल ऑर्बिट मध्ये पोहोचेल तेव्हा तिचं नाव ठेवण्यात येईल GOES-19. नेक्स्ट, नेम द इन्व्हेंटर ऑफ क्रिकेट DLS मेथड. तर जे क्रिकेटचं DLS मेथड आहे त्याचे इन्व्हेंटर ज्यांची रिसेंटली डेथ झालेली आहे त्यांचं नाव काय आहे? फ्रँक डकवर्थ. तर DLS मेथडचे इन्व्हेंटर्स कोण कोण आहेत? एक आहे फ्रँक डकवर्थ, आणि त्यांचे फेलो
त्यांच्या फेलोचं नाव काय आहे? टोनी लेविस. आणि जे मेथड मध्ये त्यांनी मॉडिफिकेशन केलेलं आहे त्यांचं नाव आहे स्टीव्ह स्टर्न. तर या तिघांच्या नावावरनं नाव ठेवण्यात आलेलं आहे मेथडचं डकवर्थ लेविस स्टर्न मेथड. नेक्स्ट, हु हॅज बीन अपॉइंटेड चेअरमॅन ऑफ LTI माइंडट्री लिमिटेड. तर कोणाला चेअरमॅन म्हणून अपॉइंट करण्यात आलेलं आहे LTI माइंडट्री लिमिटेडचं, जी काय आहे ग्लोबल टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग अँड डिजिटल सोल्युशन कंपनी आहे विदिन L&T ग्रुप. तर SN सुब्रमण्यन यांना अपॉइंट करण्यात आलेलं आहे चेअरमॅन म्हणून. नेम द मेंबर ऑफ पार्लमेंट फ्रॉम कोटा. तर कोण मेंबर ऑफ पार्लमेंट आहे कोटाकडनं, कोण आहे ते ज्यांना रिइलेक्ट करण्यात आलेलं आहे ऍज अ स्पीकर म्हणून लोकसभाचं. तर त्यांचं नाव आहे ओम बिर्ला. ऑस्ट्रेलिया यांनी साइन केलेलं आहे, डील केलेली आहे वर्थ हाऊ मेनी, किती मिलियनची जी आहे डील झालेली आहे ऑस्ट्रेलियाची कोणासोबत? इस्रोची जी कमर्शियल आर्म आहे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड यांच्यासोबत. तर कितीची झालेली आहे? $18 मिलियन ही डील झालेली आहे. ओके, सो तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि नवीन असाल तरी पण सबस्क्राईब करा. जुने असाल, तुम्ही व्हिडिओ बघत आहे आणि सबस्क्राईब नाही केलेला आहे चॅनलला, तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला तुम्ही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि आजच्या न्यूजचे तुम्हाला PDF हवे असेल तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सो थँक्यू.